जयंतीचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे, त्याबद्दल सुरुवातीला मी सर्वांना धन्यवाद देतो. आणि हा जयंती या ठिकाणी साजरी करण्यापाठीमागचा जो उद्देश आहे की या ठिकाणी ही जी जागा आहे, ह्या जागेमध्ये सामाजिक भवन यासाठी कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन ही जागा ॲक्वायर केलेली आहे. आणि ही या जागेमध्ये हे भवन व्हावं यासाठी सातत्यानं कार्यकर्ते उपक्रम घेत आहेत. निश्चितपणानं सर्व संघटना मिळून या ठिकाणी भवन होण्यासाठीचा प्रयत्न निश्चितपणानं करतील आणि त्यात यश येईल, कारण कार्यकर्त्यांची प्रबळ इच्छा या ठिकाणी दिसून येते. तर या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त निश्चितपणानं मी सर्वांना शुभेच्छा देतो. आणि बाबासाहेबांनी जे काम केलेलं आहे, खरोखरच वंचितांना, पीडितांना, उपेक्षितांना न्याय देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या उभ्या आयुष्यात हेच काम केलेलं आहे. त्यांनी गोरगरीब, दीनदलित, उपेक्षितांना, वंचितांना संविधानाच्या माध्यमातून अधिकार देण्याचं काम केलेलं आहे. हे फार मोठं काम आहे. ते काम करण्यासाठी बाबासाहेबांना खूप मोठं कष्ट करावं लागलेलं आहे. आणि सगळ्यात मोठं जर काम बाबासाहेबांचं कुठलं असेल तर ज्याप्रमाणे दलित, बहुजन इथला पीडित होता त्यांच्यासाठी बाबासाहेबांनी काम केलं. त्याचबरोबर दुसरा एक घटक इतक्या मोठ्या प्रमाणात पीडित होता की तो घटक म्हणजे स्त्री शक्ती, महिला वर्ग. तर या महिला वर्गांसाठी बाबासाहेबांनी खूप मोठं काम केलेलं आहे. अगदी हिंदू कोड बिल मंजूर करून घेण्यासाठी आपल्या कायदे मंत्रिपदाचा राजीनामा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला होता. आणि राजीनामा देऊन पुन्हा रस्त्यावरची लढाई डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लढले आणि महिलांना अधिकार मिळवून दिले. त्यामुळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जर काम आपण बघितलं तर ते कुठल्या एका जातीपुरतं, एखाद्या जात समूहापुरतं किंवा एखाद्या धर्मापुरतं मर्यादित नव्हतं. उभ्या आयुष्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे घटक वंचित आहेत, पीडित आहेत, उपेक्षित आहेत, त्या सर्व घटकांसाठी काम केलं आणि एक आदर्श घालून दिला. निश्चितपणानं बाबासाहेबांना आपण डोक्यात ठेवलं पाहिजे. बाबासाहेबांचे विचार डोक्यात ठेवले पाहिजेत. बाबासाहेबांचे विचार हे आपल्याला तारणारे विचार आहेत. हे डोक्यात ठेवून इथले सर्व कार्यकर्ते काम करत आहेत, याचा निश्चितपणानं मला अभिमान आहे. आणि सर्वांना पुन्हा एकदा मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 134व्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देतो. जय भीम, जय भारत. सर, आज आंबेडकर जयंतीनिमित्त काय देशाला काय तुम्ही संदेश सांगू शकाल? सर्वांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाचलं पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय आहेत हे समजावून घेतलं पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्वांच्यासाठीच आदर्श आहेत. एक आदर्श विद्यार्थी, होतकरू विद्यार्थी, प्रतिकूल परिस्थितीतून शिकणारा विद्यार्थी, हे जरी डोक्यात ठेवलं तर आपल्या पिढ्यानपिढ्याचा निश्चितपणानं उद्धार होईल, हे या ठिकाणी मला वाटतं. त्यामुळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे चरित्र आहे ते आपण आपल्या विद्यार्थ्यांच्या समोर ठेवावं, ही अपेक्षा मी या जयंतीच्या निमित्तानं व्यक्त करतो. मोरे सरांनी सुद्धा चांगली प्रतिक्रिया दिलेली आहे. सर उपस्थित आहेत, आवर्जून त्यांच्या कामातनं सुद्धा त्यांनी वेळ काढून आज आंबेडकर जयंतीला सगळेजण उपस्थित. सचिन भाऊ सुद्धा सचिन भाऊ, तुम्ही आज आंबेडकर जयंतीविषयी थोडक्यात काय सांगू शकाल? आज आपल्या माळवाडीत जयंती साजरी केल्या, संदीप तात्या आहेत, सगळे DPIचे, दलित महासंघाचे कार्यकर्ते सगळे उपस्थित आहेत. आज काय सांगू शकाल? थोडंसं 2 मिनिटं. ठीक आहे सचिन भाऊ, थोडं 2 मिनिटं थांबा म्हणलेत.